वैष्णवी प्रकाश कांबळी आपल्या SRS खबर 24 मध्ये स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक बातम्या। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली नागपूरला लागलेला कलंक अशी टीका भाजपने चांगलीच मनावर घेतली आहे। आता भाजपतर्फे देवेंद्र फडणवीस नागपूरचाच नव्हे तर महाराष्ट्राचा अभिमान आहे असे लिहिलेले 30,000 पोस्टकार्ड मातोश्रीवर पाठविणार आहे। भाजपचे युवा वॉरियर्स यांनी हे अभियान सुरू केले आहे। फडणवीस यांच्यावर विखारी टीका केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले होते। आता भारतीय जनता युवा मोर्चाने कलंक मुळे केलेल्या अपमानाचा वचपा घेण्यासाठी मोहीम आखली आहे। माजी महापौर व मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव संदीप जोशी यांच्या उपस्थितीत फ्रीडम पार्क येथे मातोश्रीवर पत्र पाठविण्याच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली। की जे वक्तव्य या ठिकाणी नागपुरात झालं त्याच्या विरोधात आपण एक पॉझिटिव्ह अभियान राबवत आहोत। मी त्याही दिवशी म्हटलेलं होतं की माननीय देवेंद्रजींच्या बद्दल आपण बोलत असताना पॉझिटिव्हच बोललं पाहिजे, कारण आपल्या नेत्याजवळ पॉझिटिव्ह कामं इतके प्रचंड आहे की राजकारणामध्ये असं व्यक्तिमत्व दुसरं कुणी भेटत नाही। राजकारणातलं नेतृत्व कसं हवं, तर माझे वडील आहेत म्हणून मी राजकारणात नाही। देवेंद्र फडणवीस राजकारणात आले माननीय गंगाधरराव फडणवीसांचं दुःखद निधन झाल्यानंतर 4 वर्षानंतर। मी त्याही दिवशी सांगितलं देवेंद्रजी पहिल्यांदा नगरसेवक बनले 22 वर्षाचे असताना, दुसऱ्यांदा नगरसेवक बनले 27 वर्षाचे असताना। संपूर्ण मध्य भारतातला सर्वात तरुण महापौर जर कोणी असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे। 27व्या वर्षी 28व्या वर्षी पुन्हा दुसऱ्यांदा महापौर बनले, 29व्या वर्षी आमदार बनले, 34व्या वर्षी दुसऱ्यांदा आमदार, 39व्या वर्षी तिसऱ्यांदा आमदार, 44व्या वर्षी चौथ्यांदा आमदार, 44व्या वर्षी या महाराष्ट्रातला दुसऱ्यांदा असणारा तरुण मुख्यमंत्री, 49व्या वर्षी पुन्हा 5व्यांदा आमदार। शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सभेला नवी मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीसह डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांनी प्रखर विरोध केला आहे। एका हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी हॉलच्या बाहेर वंचित बहुजन आघाडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी मोठ्या संख्येने जमा झाले। त्यांनी काळे झेंडे दाखवत संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर बसून विरोध केला। देशविरोधी आणि स्वातंत्र्याविषयी बेताल वक्तव्य केल्याचे आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभरात आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहे। नवी मुंबईतील कोपर खैरणे मधील सभेला तसाच विरोध पाहायला मिळाला। यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना समजावून सभास्थळावरून जाण्यास विनंती केली, त्यामुळे सर्व कार्यकर्ते निघून गेले। संभाजी भिडे यांची सभा बंदिस्त हॉलमध्ये सुरू आहे। आत कुणालाही प्रवेश दिला जात नाही। पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे। मात्र काही काळ वातावरण तंग झाल्याचे पाहायला मिळाले। दहशतवादी संघटनेशी संबंधित असणाऱ्या अफसर पाशाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणात बेळगाव येथून नागपूर पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर नागपुरात आणले आहे। अफसर पाशा हा 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे। यात प्रथमदर्शनी गडकरी यांच्या खंडणी प्रकरणात जयेश पुजारी आणि अफसर पाशा या दोघांचा कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे। तपासादरम्यान पाशाचा PCR वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तसेच गरज पडल्यास पहिला आरोपी जयेश पुजारीलाल सुद्धा पुन्हा PCR मध्ये घेऊन दोघांचा एकत्र विचारपूस करून तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणात दोघांचाही कटात सहभाग होता हे समोर आले आहे। यात अफसर पाशा हा काही वर्षापूर्वी नागपुरात एकापेक्षा अधिक वेळ येऊन गेला होता। तो नागपुरात आला होता अशी माहिती समोर येत आहे। याची विस्तृत माहिती घेतल्या जात आहे। नागपुरात काही लोकांशी संपर्क होता, तसेच तपासात आणखी आरोपींची वाढ होऊ शकेल। मधल्या काळात NIE कडे तपास हस्तांतर केल्यास ते पुढील निर्णय घेतील।
बेळगाव येथे पथक जाऊन आले आहे. यात बेळगाव येथील कारागृहातील आरोपीची विचारपूस झाली आहे. त्याचा तपास सुरू आहे. अनेक स्टेट एजन्सी मिळून तपास करत आहेत. पथक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपास करीत आहेत. हो, बरोबर आहे. आता ते आरोपी आमचे ताब्यात आहे. सध्या ते PCR मध्ये 4 दिवसाचे PCR मध्ये आहे. आता तपासामध्ये त्यांचे या प्रकरणात विचारपूस सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये प्रथमदर्शनी हे त्यांचे कॉन्स्पिरसी, हे जे पूर्वीचे आरोपी होता आणि हे आरोपी आहे त्यांच्यामध्ये कॉन्स्पिरसी होता अशा प्रकारचे बाबी समोर येत आहे. आता या विषयावर आणखी तपास सुरू आहे आणि पुढच्या काळात त्यांचे PCR पण वाढवण्यात येईल आणि गरज पडला तर प्रथम आरोपीचे परत PCR घेऊन समोरासमोर त्यांचे पण विचारपूस होणार आहे. अशी माहिती पुढे आता इतके जुनी गोष्टीबद्दल आत्तापर्यंत डिटेल विचारपूस झालेली नाही, परंतु या प्रकरणात आता जे सध्याची प्रकरण आहे त्यामध्ये त्यांचे कॉन्स्पिरसी होता ही बाबी नक्की समोर आलेली आहे. आता पुढच्या काळात पूर्णपणे विस्तृत कंटिन्युअस त्यांचे विचारपूस सुरू आहे आणि जे बाबी समोर आला त्याबद्दल आपल्याला सांगण्यात येईल. नक्कीच ही बाबी खरी आहे की ते आला होता आणि काही लोकांशी संपर्कात ते इथे होता, परंतु ते काही बरेच वर्षापूर्वीची गोष्टी आहे. आता ते कोणाशी होता, काय होता त्याबद्दल विचारपूस सुरू. यामध्ये आणखी आरोपी होण्याची शक्यता नकारता येत नाही, परंतु जशा आम्ही सांगितले की सध्या तपास सुरू आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत जे न्यायालयाकडून परवानगी मिळालेली आहे ते 15 ऑगस्टपर्यंत चार्जशीट दाखल करायची त्यामध्ये मुभा आहे. परंतु मधल्या काळात NIA तपास जे हस्तांतरित होतील त्या अनुषंगाने NIA पुढचे निर्णय घेतील. उमरेड तालुक्यातील उमरेड, कळमना, लोहारा ते प्रजिमा 37 वर 2 लहान पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार राजू पारवे यांच्या हस्ते करण्यात आले. थोडाही पाणी पडला की नागरिकांना व विद्यार्थ्यांना रस्त्यामुळे फार त्रास सहन करावा लागत होता. यामुळे पुलाच्या बांधकामाची बऱ्याच वर्षापासून गावकऱ्यांची मागणी होती. उमरेड, कळमना, लोहारा ते प्रजिमा 37 वर 2 लहान पुलाचे बांधकाम 4 कोटी रुपये मंजूर करून भूमिपूजन पारवे यांच्या हस्ते केले. त्यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी सभापती गीतांजली नागभीळकर, समाज कल्याण सभापती राजू सुटे, उपसभापती सुरेश लेंडे, पस सदस्य रमेश किलनाके, तालुका अध्यक्ष शिवदास कोकळकर, सरपंच चंद्रशेखर तोडासे, उपसरपंच रवींद्र मोहोतकर, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी उपस्थित होते. SRS खबर 24 साठी राजेश जांभुळेची रिपोर्ट. नागपूर पोलिसांनी प्रताडणीत केल्यामुळे माझे पती आत्महत्या करणार होते. पोलीस वारंवार फोन करून त्रास देत आहेत असा आरोप कारा न्यूजच्या चेअरपर्सन झोया सिराज शेख यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे. त्या म्हणाल्या की कुणाच्या तरी दबावात पोलीस काम करीत आहेत. झोया शेख यांनी सांगितले की पोलिसांनी खोट्या कलमा सूचनापत्रात लावून त्यांच्यावर दडपण आणण्याचे काम करत आहेत. या संदर्भात काय म्हणाल्या झोया शेख ते बघूया. मिसेस युनिव्हर्स राहिलेल्या झोया शेख यांनी नागपूर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप लावले आहे. गंभीर आरोप काय आहे हे आपण जाणून घेऊया झोया शेख कडनं. झोया शेख आपल्या सोबत आहेत. झोया शेख जी, मुझे बताइए कि आपने बहुत ही गंभीर आरोप नागपुर पुलिस पे लगाया है. क्या आरोप है और उस दिन जिस दिन की ये घटना है क्या हुआ था? देखिए, मुझे नहीं लगता मैं कोई आरोप लगा रही हूँ. मैं उनके ऊपर आरोप नहीं लगा रही हूँ. मेरे पास प्रूफ है. मैं प्रूफ के साथ बात कर रही हूँ और हम लोगों की आदत है कि हम बिना प्रूफ के कोई बात नहीं करते हैं. कल हम लोग ट्रैवल कर रहे थे चिकलदरा के लिए. परसों के दिन मेरे हस्बैंड को सतत फ़ोन आ रहे थे. उन्हें बोला जा रहा था बार बार कि आपको पुलिस आयुक्तालय में आना है, आपको पुलिस आयुक्तालय में आना है. ठीक है, पुलिस आयुक्तालय में आना है, चले जाइए. बट एक पुलिस आयुक्तालय में जाने के लिए एक नोटिस पीरियड होता है ना, सूचना पत्र दिया जाता है कि आपको यहाँ पे बुलाया गया है. पुलिस डिपार्टमेंट ऐसे ही किसी को नहीं बुला सकता. अगर आपको बुलाना है तो एक सूचना पत्र देना पड़ता है. सामने वाले पे हो सकता है बहुत प्रेशर होगा, इसलिए बार बार बोल रहा है सर आइए प्लीज, एक बार आके मिल लीजिए, एक बार आके मिल लीजिए. मेरे हस्बैंड को मैंने बोला कि आप इनको बोलिए कि मुझे सूचना पत्र दीजिए. उनके दिमाग से निकल गया कि सूचना पत्र नहीं मिला है, सूचना पत्र मिलना चाहिए. उन्होंने बोला कि सर मुझे सूचना पत्र दीजिए, मैं आता हूँ. अब वो बोलने के बाद भी उनके फोन आ रहे हैं सर आइए. तो एक मुझे बात बताइए कि बार बार बोलने पर हम चिकलदरा में वहां से वापस तो नहीं आ जाएंगे.
और कोई भी अगर आप नोटिस दे रहे हैं तो वो नोटिस मिलने के बाद में एक समय लगता है वहां तक पहुंचने के लिए। चिकलदरा 2 घंटे में 1 घंटे में हम वापस नहीं आ सकते। मेरे हस्बैंड उनको बोल रहे हैं कि हमको काम है, हमारी एक रजिस्ट्री लगने वाली है धारनी में, उसकी भी प्रूफ है हमारे पास में कि हम उस समय कहाँ पे थे। रही बात जब सूचना पत्र हाथ में आता है, मैंने अपने फ़ोन पे मंगाया सूचना पत्र, मैंने वो सूचना पत्र जब पढ़ा तो सूचना पत्र में जो एक्ट लगी है, जो धाराएं लगी है, वो पूरी तरह से झूठ है। जब मैंने सारी कौन सी धाराएं लगी थी मैडम, और वो कितनी गंभीर थी? वो मैं आपको भेज दूंगी, आपको पूरा आपके पास में चिट्ठी आ जाएगा, आप उसमें आप दिखा सकते हैं। उसमें ऐसी जो धाराएं लगी थी, वो धारा ऐसी थी कि मेरे हस्बैंड ने किसी औरत का विनय भंग किया है, आपराधिक हथियारों का यूज किया है। तो मुझे तो आज तक ये समझ में नहीं, मेरे हस्बैंड ने तो ऐसा कभी किया ही नहीं है। बट ये चीज़ समझने के पहले ही मैं मेरे हस्बैंड के ऊपर रेज हो गई। मैंने उनको बोला कि आपने ऐसे कैसे किया, आपके ऊपर ऐसी गंभीर इतनी सारी ये जो लगी है, मैंने तो सारा गूगल में पढ़ लिया था, उसमें और भी था, वो और भी चीज़ें हैं, आपको जब मैं दिखाऊंगी तो आपको समझ में आ जाएगी कि कौन कौन सी और कितनी बुरी तरीके की एक्ट लगाए थे उन्होंने। तो मैंने मेरे हस्बैंड से बहुत झगड़ा किया, मैं बहुत लड़ी उनसे। मैंने उनको बोला कि ये क्या है, तो उन्होंने कहा कि मेरा ऐसा कुछ नहीं है। मैंने उनसे बहुत, मेरा इतना झगड़ा हो गया कि उनका शुगर बढ़ गया। बोले कि अगर अभी कुछ हुआ तो मैं सुसाइड कर लूँगा। अगर मुझे, मेरे पति को अगर कुछ कम ज़्यादा होता है तो इसका जिम्मेदार सिर्फ डिपार्टमेंट होगा, क्योंकि मेरे 2 छोटे बच्चे हैं। मेरे बच्चों को पालने की जिम्मेदारी फिर डिपार्टमेंट की होगी, मेरी भी जिम्मेदारी डिपार्टमेंट की होगी, हमारी जो जिम्मेदारी वो डिपार्टमेंट की होगी। अगर मेरे हस्बैंड को कुछ कम ज़्यादा होता है तो आप गलत तरीके के एक्ट लगा के मेरे हस्बैंड को फंसाने की कोशिश कर रहे हैं। इतना होने के बाद में मेरे हस्बैंड अगर सुसाइड कर लेते, कुछ कम ज़्यादा हो जाता, तो इसके जिम्मेदार कौन होता? उसके बाद में जब हमने उनको पूछा कि सर ये जो धारा है ये तो हमारी है ही नहीं, हमने हमारे लॉयर को भेजा, बोले नहीं सर ये तो आपकी धारा ही नहीं है। हमने उनको पूछा कि सर ये धाराएं आपने जो ली है ये तो गलत है, तो बोले एक बार मैं चेक करता हूँ। बोले तो उन्होंने चेक किया तो बोले सर ये किसी की कॉपी पेस्ट करके इस पर चिपकाई गई हुई है। तो मुझे बताइए, ऐसी जो आपने मेरे हस्बैंड के ऊपर 420 और गैम्बलिंग एक्ट का जो लगाया है, तो ये भी झूठी होगी ना। मैं कैसे एक्सेप्ट कर लूँ जब आपने इतनी सारी जो धाराएं हैं वो आप बोल रहे कॉपी पेस्ट की, तो वो भी कॉपी पेस्ट होगी। हम कैसे एक्सेप्ट कर ले कि मेरे हस्बैंड ने ये गुनाह किया है? और आप उसका प्रूफ कीजिए कि मेरे हस्बैंड ने गलती की है, हम एक्सेप्ट करने के लिए तैयार हैं। तो आपको क्या लग रहा है कि नागपुर पुलिस ये सब जानबूझकर कर रही है या फंसाने की कोशिश कर रही है, उन पर प्रेशर है? और ये प्रेशर है तो किसका है, आपको क्या लगता है? देखिए ये वो बोल रहे ऊपर वाले का है, ऊपर वाले का। ये ऊपर वाला तो वही जान सकते हैं कि ये ऊपर वाला कौन है, कौन षड्यंत्र कर रहा है। बिकॉज इतनी सारी चीजें हैं जिसमें मेरे फादर इन लॉ का नाम भी गलत लिखा गया है, मेरे हस्बैंड के ऊपर एक्ट भी गलत लगाई गई हुई है। मेरे हस्बैंड को जब भी बुलाया जा रहा, मेरे हस्बैंड जाते हैं वहाँ पे अपनी हाजिरी लगा के आते। अगर मेरे हस्बैंड गलत होते तो वो नहीं जाते, वो बहाना करते और निकल जाते। पर वो बराबर पुलिस को कोऑपरेट करे, तो पुलिस ने भी बराबर उन्हें कोऑपरेट करना चाहिए। ये मेरी उनसे बोल है, ये उनसे मेरी मांग है कि आप अननेसेसरी उन्हें किसी भी चीज में ना फंसाए। तो पुलिस के इस रवैये के खिलाफ क्या आप कोर्ट में जाने वाली हो? जरूरत पड़ने पर जरूर जाऊंगी मैं। अगर मुझे ऐसा लग रहा है कि बहुत ज्यादा हरासमेंट हो रहा है, बहुत ज्यादा मेंटली टॉर्चर हो रहा है, तो श्योर मैं जरूर कोर्ट के दरवाजे को खटखटाऊंगी। क्या आपके सम्मान को, आप शेख परिवार है उनके सम्मान को ठेस पहुंचाने की ये कोशिश है, ऐसा आपको लग रहा है? हाँ जी जरूर, बिल्कुल ऐसा लग रहा है मेरे को कि हमारे परिवार को ठेस पहुंचाने की कोशिश की जा रही है। मुझे मानसिक प्रताड़ना दी जा रही है, मेरे 2 बच्चों को मानसिक प्रताड़ना दी जा रही है। एक मेरे छोटे से बच्चा 7 साल का बच्चा है मेरा, उसको क्या समझता है ये सब चीजें, पर वो भी हमसे क्वेश्चन करता है कि मुझे ऐसे लोग पूछते हैं, या कोई भी छोटे बच्चे माँ बाप बात करते होंगे तो बच्चा सुनता ही है, तो बच्चा पूछता है तो हम उसको क्या जवाब देंगे, क्या बताएंगे कि आपके पापा के ऊपर ऐसा? वो पूछेगा ना, वो तो बोलेगा कि हमारा, अगर उसको बड़ा होकर पुलिस वाला बनना होगा तो बोलेगा मम्मा मैं क्यों बनूं, ये तो सब झूठ है, ये तो सब फ्रॉड है, मेरा बेटा क्यों बनना चाहेगा? अगर आज उसकी कोई ख्वाहिशात होगी कि मुझे पुलिस वाला बनना है या मुझे IAS ऑफिसर IPS कुछ भी बनना है, तो मैं तो उसको बोलूँगी बेटा नहीं, हम जैसे आज ये लोग अगर ये गलत हरकतें कर रहे हैं तो कल चल के आप करोगे तो आपको भी लोग बोलेंगे। तो जोया जी, आप इस पूरे मैटर को लेकर आप क्या मांग रखती हो, और क्या पुलिस डिपार्टमेंट पर भी इस तरह के हरकतें ना हो पुलिस की तरफ से, तो क्या आप कहोगी? मैं ये चाहती हूँ कि आपने जो पहले जो एक्ट बोला, आपने जो जितनी सारी एक्ट लगाए हैं उसके ऊपर तो मुझे जो करना है वो मैं करूँगी। ये जो आज का जो प्रेस कॉन्फ्रेंस भी लिया है ये मैंने सेल्फ लिया है, इसमें मेरे हस्बैंड का कोई इन्वॉल्वमेंट नहीं है। उन्होंने नहीं बोला मुझे कि भैया आप प्रेस कॉन्फ्रेंस में, मुझे लेना है। मैं आज यहाँ पे जो आई हूँ, मैं अपने इस पे आई हूँ कि मेरे पति को आप हरासमेंट मत कीजिए, उन्हें बहुत ज़्यादा आप ये कर रहे हैं, बहुत परेशान कर रहे हैं।
उनके साथ में हम परिवार वालों को बहुत परेशानी हो रही है, हम लोगों को मेंटली टॉर्चर किया जा रहा है। मैं चाहती हूँ कि मेरा परिवार सेफ रहे। हम कहीं बाहर निकले तो हमको लोग ये ना पूछे अरे क्या हो गया। हम बहुत अच्छी सोसाइटी में रहते हैं, रेपुटेड सोसाइटी में रहते हैं। मैं चाहती हूँ कि ऐसी कोई भी हरकतें ना करे पुलिस डिपार्टमेंट जिसकी वजह से हमको शर्मिंदगी महसूस हो। आप अपनी गलतियां कर रहे हैं, आप कभी एक्सेप्ट नहीं करेंगे कि आपने गलती की है। बट खैर हमारे पास में सारे प्रूफ है, मेरे हस्बैंड के पास में सारे प्रूफ है कि किसने क्या गलती की है। ये मुझे आज ज़रूरी नहीं लगा कि मुझे प्रेस कॉन्फ्रेंस में ये चीज़ें दिखाना चाहिए, इसलिए मैंने चीज़ें नहीं दिखाई, या मेरे हस्बैंड ने नहीं चाहा होगा। मेरे हस्बैंड अगर चाहते तो बोलते थे कि भाई आप जाओ करो, लेकिन इसमें मेरे हस्बैंड का कोई इन्वॉल्वमेंट नहीं है, इसलिए उन्होंने किसी भी तरह का इसमें मुझे उन्होंने अपनी कोई खुशी नहीं दिखाई कि आप आज प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हो। ये मैंने अपने बलबूते पे लिया है प्रेस कॉन्फ्रेंस, क्योंकि मैं चाहती हूँ कि डिपार्टमेंट जो कर रहा है वो करना बंद करे। आप जो गलत धाराएं लगा रहे हैं वो बंद करें। आप पहले इसकी क्या बोलते हैं उसको, जो भी है तहकीकात करिए, उसके बाद आप इस मुद्दे पर आइए। जोया शेख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की पोलिसांतर्फे देण्यात आलेलं जे सूचनापत्र आहे त्यामध्ये कॉपी पेस्ट जो प्रकार घडला आहे, याच्या आधी सुद्धा शिराज शेख यांना जे त्यांच्यावर कलमा लागल्या होत्या त्या सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या असू शकतात, ज्याची चौकशी होणे महत्त्वाचं आहे अशी त्यांनी मागणी सुद्धा केली आहे. कॅमेरा पर्सन दिलेश हजारेसह मी प्रकाश शुंकलवार, खबर 24 नागपूर. पावसामुळे विदर्भाचे नंदनवन निसर्ग सौंदर्याने नटले आहे. धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. महाभारतामध्ये विशेष महत्त्व असणाऱ्या अमरावतीच्या भीमकुंड धबधबा देखील प्रवाहित झाला आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. गत काही दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे बहुतेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. यात अमरावतीचा 3500 फुटावरून वाहणारा भीमकुंड धबधबा प्रवाहित झाला. ही मनमोहक दृश्य टिपण्यासाठी पर्यटकांची गर्दी भीमकुंड पॉइंटवर होताना दिसत आहे. उंचावरून वाहणारा पांढऱ्या शुभ्र पाण्याचा हा धबधबा पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. महाभारतमध्ये देखील या धबधब्याला विशेष महत्त्व आहे. उल्हासनगर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या लोकांची दुचाकी उचलण्यात येत आहे. एका इसमाची दुचाकी उचलत असताना तो घाईघाईत धावत सुटला आणि खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. अशा घटना होऊ नये यासाठी भाजपचे आमदार कुमार एलानी यांनी टोईंग सेवा बंद करण्याची मागणी केली आहे. मुंबईजवळील उल्हासनगर 3च्या 17 सेक्शन पेट्रोल पंपाजवळ दुकानाबाहेर उभी असलेली मोटारसायकल वाहतूक विभागाच्या टोईंग व्यक्तीने कोणतीही घोषणा न करता उचलली. दरम्यान गाडी मालक विनय भोईर नावाच्या व्यक्तीने आपले वाहन वाचवण्यासाठी धाव घेतली आणि तो जमिनीवर पडला. यात त्याचे डोके फाटून रक्तस्राव झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा विषय चर्चेत आला आहे. कल बदलापुर में रहने वाले एक व्यक्ति जो है वो 17 सेक्शन के इधर उनकी जब गाड़ी टोविंग की जा रही थी, गाड़ी टोविंग करते समय उनको जो एसओपी का पालन करना चाहिए वो पालन उल्लासनगर में होता ही नहीं है. बहुत बार कंप्लेंट करने के बाद भी ट्रैफिक पीआई को, लेकिन उसके ऊपर कोई भी एक्शन नहीं हो रहा था. हमारे आमदार कुमार एलानी ने बहुत बार उनको वार्निंग दिया था कि ये जो आपके जो टोविंग वैन वाले हैं वो किसी एसओपी का पालन नहीं करते. जैसे उनको स्पीकर पे अनाउंसमेंट करना है और गाड़ी लेके जाने के बाद उनको वहाँ पर नंबर लिखना है कि ये गाड़ी हम लोग उठा कर लेके गए हैं. आज के रेट में 500 रुपया नो पार्किंग का फ़ाइन है, 200 रुपया टोविंग का है, 700 रुपया किसी भी गरीब या मीडियम मिडिल क्लास के लिए बहुत बड़ा अमाउंट होता है. तो कोई भी दौड़ता है कि मैं अपनी गाड़ी बचा लूँ, जैसे मुझे 700 रुपया नहीं भरना पड़े. उसी बात के कारण ये घटना हुई है. बहुत दुखद घटना है और वो व्यक्ति अभी ठीक है. सुबह हमको ऐसी जानकारी मिली है कि अभी वो खतरे से बाहर है. घटनेनंतर ट्रॅफिक हवालदाराने विनय भोईर या जखमी व्यक्तीला एका छोट्या दवाखान्यात दाखल केले. मात्र डोक्याला दुखापत झाल्याने त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे पाहून प्रबळ संघटनेचे श्याम शर्मा यांनी जखमी व्यक्तीला उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले.
टोईंग व्हॅनची घटना गांभीर्याने घेत उल्हासनगरचे आमदार कुमार एलानी यांनी DCP ट्रॅफिक यांना फोन करून सांगितले की टोईंग व्हॅनमुळे आज एक वाहन मालक हॉस्पिटलच्या ICUमध्ये पोहोचला आहे, म्हणून उद्यापासून उल्हासनगरमध्ये टोईंग व्हॅन बंद करा। एलानी यांनी टोईंगचा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असल्याचेही म्हटले आहे। देखिए, जो उल्लासनगर में ट्रैफिक डिपार्टमेंट है उनकी मैंने एक 10 दिन पहले भी मैंने मीटिंग ली थी और उनको कहा था कि ये जो गाड़ी उठा रही है, आपकी गाड़ियाँ चलती है, जो स्कूटर रोड पे खड़े हैं और उनको जो टोइंग वाली गाड़ी है वहाँ से उठ के उनके आदमी लोग आके झटके से उठा के आके टोइंग गाड़ी में रखते हैं। किसकी गाड़ी डैमेज होती है, किसका कांच टूटता है या किसी का बोनट वगैरह, तो उसको देखते हुए मैंने उनको 10 बार ट्रैफिक डिपार्टमेंट को कहा है कि ये टोइंग वाली गाड़ी बंद कर दीजिए, क्योंकि ये जो बच्चे लोग वहाँ पे शरारती लोग बैठते हैं वो ऐसा समझते हैं कि कलेक्शन करनी है। हालांकि वो शहर के लिए हम भी जानते हैं जरूरी भी है, लेकिन वो एक तरफ डिसिप्लिन न होने की वजह से कहाँ पे भी अगर टोइंग की गाड़ी रहती है वहाँ पे अनाउंसमेंट होती है। ऐसी हमारे पास शिकायतें आती है। आज मेडिकल स्टोर में आदमी दवाई लेने के लिए जाते हैं, अभी इमरजेंसी में आज किसके घर में कोई बीमारी रहती है या कोई हॉस्पिटल में है, अगर मेडिकल स्टोर में गया थोड़ा गाड़ी लगा के फटाफट जाता है, सोचता है कि दवाई लेके मैं अपने इमरजेंसी ट्रीटमेंट के लिए पहुंचूं, किसके घर में कौन बीमार रहता है, कौन क्या रहता है। लेकिन वो तो छोड़ दिए, कोई बैंक में पैसा निकालने को जाएगा, कोई रखने को जाएगा, या कहाँ पे भी दुकानदार लोग के पास कोई रख के 2 मिनट मिलने को जाएगा, टोइंग की गाड़ी आएगी, फटके से झटके से उठा के गाड़ी में डाल देते हैं। कि आप जो स्कूटर है या व्हीकल है रोड पे न लगाए, कोशिश करें कि पार्किंग ऐसी जगह पे लगाए कि जैसा किसी को और को आने जाने वाले को तकलीफ ना हो। धन्यवाद। राज्यातल्या राजकारण्यांनी लोकशाहीची थट्टा लावली आहे। एकमेकाला विरोध करत होते ते एकत्र आले आहेत। हा सुसंस्कृत महाराष्ट्र असू शकत नाही। मात्र अशा राजकारण्यांना थोड्या दिवसात उत्तर मिळेल अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी बार्शीत केली आहे। बार्शीत सभा घेण्यासाठी अडचणी आल्या, मात्र मी शेवटी शिवाजी महाराजांचा वंशज असल्याची टिप्पणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते घालण्यात आला। यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य संकल्प अभियानाच्या 2 दिवस बार्शी तालुका दौऱ्यावर होते। स्वराज्य एक संकल्प घेऊन निघालाय। गाव तिथं शाखा आणि घर तिथं स्वराज्य। मला आनंदाने सांगायचं आहे की माझ्या अपेक्षापेक्षाही इतक्या लोकांनी प्रेम दिलं, इतक्या लोकांनी रिस्पॉन्स दिला। त्याला कारणच आहे की लोकांच्या फार मोठ्या आशा आणि अपेक्षा वाढलेल्या आहेत। लोक अस्वस्थ आहेत। जे काही सध्या राजकारणात चालू आहे हे कोणाला लोकांना पटलेलं नाही। आणि मी पूर्वीपासून महाराष्ट्र पिंजून काढत असल्यामुळे शिवाजी महाराजांचा वंशज, शाहू महाराजांचा वंशज या नात्याने तो मला अधिक ॲडव्हान्टेज मिळतो आणि मी सुद्धा राबतो। आणि ह्या बार्शीत इतक्या लोकांनी प्रेम दिलं की मला सांगण्याच्या पलीकडे प्रेम दिलेलं आहे। दोन्ही सभेसाठी काल बार्शीत असेल, आता वैरागला असेल, हजारो लोक आलेले होते। आणि असंच जर बार्शीकरांनी प्रेम दिलं तर निश्चित 2024ला आणि बार्शी असेल किंवा वैराग असेल, सगळे तुमचे मी ओव्हरऑल मी बोलतो आहे, तर मला एवढंच इतकंच सांगायचं आहे की 2024ला स्वराज्य ज्यावेळी इलेक्शनमध्ये येणार, निवडणुकीच्या ह्याच्यात आपले उमेदवार घेऊन येणार, बार्शीत आपला विजय हा स्वराज्याचा निश्चित आहे। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील पुरातन वास्तू असलेली इमारत ही मशीद असल्याचा दावा एका गटाकडून करण्यात येत आहे, तर दुसऱ्या गटाकडून हा इतिहासकालीन पांडववाडा असल्याचा दावा करण्यात येत असून या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील ही वास्तू पांडववाडा की मशीद या विषयाने गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत राहिली आहे। या संदर्भात पांडववाडा समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली असून या दरम्यान केवळ 2च व्यक्तींना नमाज पठण करण्यास
परवानगी देण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी म्हटले आहे की या जागेच्या संदर्भात मुस्लिम समुदायाने ही जागा वक्फ मालमत्ता असल्याचा दावा केला आहे, तर दुसऱ्या गटाकडून हे पुरातत्व विभागाची मालकी असल्याचा दावा दाखल करण्यात आला आहे। दोनही बाजूच्या कागदपत्रांची पाहणी करून त्यातील जे सत्य असेल त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत। या संदर्भात आत्तापर्यंत 2 सुनावणी घेण्यात आल्या असून उद्या 18 तारखेला अजून एक सुनावणी होणार आहे। या जागेचा निर्णय येईपर्यंत कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी एका वेळी केवळ 2 लोकांना प्रार्थना करण्यात परवानगी देण्यात आली आहे। 144 कलम लावण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेशात म्हटले आहे। याबाबत एरंडोलमध्ये CTS क्रमांक 1100 या मिळकतीवर काही दावे दाखल झालेले आहे की ती सरकारची जागा आहे किंवा ती वक्फची जागा आहे आणि त्याप्रमाणे जे काही पुरावे आमच्या समोर आले त्यांच्या बाबतीत आम्ही 3 सुनावणी आतापर्यंत घेतली आणि 18 तारखेला 4थी सुनावणी घेणार आहे। याप्रमाणे यामध्ये कोणते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये त्यामध्ये आम्ही अंतरिम आदेश पारित केलेला आहे, ज्यामध्ये आम्ही ते सेक्शन 144 कलम 144 तिकडे लावून ते फक्त 2 लोकांना नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आतापर्यंत। म्हणजे जनरल लोकांना आम्ही बंदी केलेली आहे, फक्त ते पण नमाज 2 लोकांमुळे सुरू असणार आहे। ते 18 पर्यंत आम्ही एक्सटेंड केलं आहे आणि पुढची सुनावणीमध्ये आम्ही काय करायचे ते सुनावणीनंतर बघू। त्याच्या सुनावणीनंतरच आम्ही शेवटचे जे आदेश होईल त्यामध्ये ते आम्ही सर्व लोकांकडून निर्णय देणार आहे। काही ठळक बातम्यांसाठी SRS खबर 24 ला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।